नमस्कार मैत्रिणी. कल्पना करा की तुम्ही रोज सकाळी उठता, मुलांचे डबे बनवता, ऑफिसला जाता, हसतमुख चेहरा दाखवता, पण आतून तुम्ही तुटलेले आहात. तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटेच असे आहात ज्यांचं आयुष्य परफेक्ट नाही. आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत ग्लेलन डॉयल यांच्या पहिल्या पुस्तकाबद्दल, कॅरी ऑन वॉरियर. हे पुस्तक सांगतं की परफेक्ट हे कोणीच नसतं आणि आपल्या तुटलेल्यापणातच ही आपली खरी ताकद लपलेली असते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लेलन डॉयल यांनी लहान वयातच व्यसनाधींचा सामना केला. दारू, ड्रग्ज आणि खाण्याच्या विकाराशी त्यांची झुंज होती. वयाच्या 25शीत त्या गर्भवती राहिल्या आणि त्याच क्षणी त्यांनी दारू सोडण्याचा निर्णय घेतला, एक नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. हे पुस्तक त्यांच्या ब्लॉगवरील लेखांचं संकलन आहे, जे त्यांनी आई, पत्नी आणि एक सामान्य स्त्री म्हणून जगताना अनुभवलेल्या क्षणावर लिहिले होते. यात मोठे तत्त्वज्ञान नाही, पण रोजच्या आयुष्यातले प्रामाणिक, कधी हसवणारे तर कधी रडवणारे प्रसंग आहेत. या पुस्तकाचे शीर्षकच त्याचंच गाभा आहे, कॅरी ऑन वॉरियर, म्हणजे पुढे चालत राहा योद्धा. आयुष्य कठीण आहे, पण तरीही पुढे जात राहणं हीच खरी वीरता आहे. ब्युटिफुल आयुष्य पुस्तकातला सर्वात प्रसिद्ध शब्द आहे. ब्युटिफुल आणि ब्रुटल, क्रूर, आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर, या दोन शब्दांचं मिश्रण. ग्लेलन म्हणतात की आयुष्य हे एकाच वेळी क्रूरही असतं आणि सुंदरही. त्यात एक उदाहरण देतात. रात्री 3 वाजता रडणाऱ्या बाळाला उठून सांभाळणारी ती एक थकवणारी, त्रासदायक गोष्ट आहे. पण त्याच क्षणी अंधारामध्ये त्या बाळाला जवळ घेणं, त्याचा श्वास ऐकणं, हे एक अत्यंत सुंदर आणि पवित्र क्षणही असतो. आपण नेहमी सोशल मीडियावर फक्त सुंदर भाग दाखवतो, हसरे फोटो, परफेक्ट सुट्ट्या, पण खरं आयुष्य हे ब्युटिफुल असतं. ग्लेलन सांगतात, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातला क्रूर भाग स्वीकारत नाही, तोपर्यंत आपल्याला सौंदर्य पूर्णपणे जाणवत नाही. पुस्तकाचा एक मोठा भाग म्हणजे परफेक्ट आई किंवा परफेक्ट पत्नी बनण्याच्या दबावाबद्दल आहे. ग्लेलन स्वतःच्या अनुभवातून सांगतात की त्यांनी मुलांना कसं ओरडलं, कशा चुका केल्या आणि नंतर त्याबद्दल अपराधीपणाची भावनाही अनुभवली. पण त्या एक महत्त्वाचा धडा शिकवतात. चुका करणं हे तुम्ही वाईट पालक आहात याचं लक्षण नाही, तर तुम्ही खरे आहात याचं लक्षण आहे. मुलांना परफेक्ट पालकांची गरज नाही, तर त्यांना अशा पालकांची गरज आहे जे चुकल्यावर माफी मागतात आणि पुन्हा प्रयत्न करतात आणि प्रेम करतात. त्यांचे एक वाक्य खूप मोठं गाजलं की मी एक चांगली आई नाही, कारण चांगली आई असं काही अस्तित्वातच नाही. मी फक्त एक खरी आई आहे. पुस्तकात ग्लेलन स्वतःच्या व्यसनाधींच्या भूतकाळाबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे लिहितात. त्या सांगतात की त्यांनी दारू आणि अन्नाचा वापर करून स्वतःच्या वेदना लपवण्यासाठी केला, कारण त्यांना वाटायचं की त्यांचं खरं रूप हे जगासमोर आणण्याइतकं त्या चांगल्या नाहीत. पण बरं होण्याचा प्रवास सुरू झाला जेव्हा त्यांनी स्वतःच्या असुरक्षिततेलाच लपवण्याऐवजी ती मान्य केली. आणि त्या म्हणतात, आपण जितकं आपलं दुःख लपवतो तितकंच ते आपल्यावर जास्त ताकद जाणवतं, पण जेव्हा आपण ते उघडपणे मांडतो तेव्हा त्याची पकड ही सैल होते. हा भाग विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे स्वतःच्या भूतकाळातील चुकांमुळे स्वतःला कमी लेखतात. ग्लेलन सांगतात की तुमचा भूतकाळ ही तुमची लाज नाही, तो तुमच्या ताकदीचा एक पुरावा आहे. आणखीन एक पुस्तकातील सुंदर भाग म्हणजे स्त्रियांनी एकमेकींना दिलेल्या आधाराबद्दल. ग्लेलन सांगतात की समाज अनेकदा स्त्रियांना एकमेकींशी स्पर्धा करायला शिकवतो. कोण जास्त सुंदर, तर कोण जास्त चांगली आई.
तर कोण जास्त यशस्वी. पण त्याविरुद्ध एक विचार मांडतात. जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिच्या खऱ्या आणि अपूर्ण रूपात स्वीकारते तेव्हा तीच खरी मैत्रीण असते. त्यांचा संदेश आहे की एकमेकींशी स्पर्धा करण्याऐवजी एकमेकींसाठी दिवा बना. तर मैत्रिणींनो, कॅरी ऑन वॉरियर हे पुस्तक आपल्याला सांगतं की आयुष्य हे परफेक्ट असण्याची गरज नाही. ते ब्युटिफुल आहे, क्रूरही आणि सुंदरही, आणि हेच त्यांचं खरं सौंदर्य आहे. ग्लेनन डॉयल यांचा संदेश साधा पण खोल आहे. तुम्ही तुटलेले असाल, थकलेले असाल, चुका केल्या असतील तरीही पुढे चालत राहा, कारण तुम्हीच त्या योद्धा आहात ज्याला हे पुस्तक कॅरी ऑन म्हणतंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुमचे अनुभव मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.